आज मुंबईमध्ये हायकोर्टामध्ये केस चालू होती आणि त्या संदर्भात जो निर्णय झालेला आहे त्या संदर्भात बऱ्याच टी व्ही चॅनलकडून मला वारंवार फोन येत होते आणि त्याच्यामुळे अचानकपणे आपल्या सर्वांना या प्रेस कॉन्फरन्ससाठी बोलवायला लागलं. एक गोष्ट निश्चितपणे आज दिवसभराच्या घडामोडीमध्ये कोर्टाचा जो काय निर्णय असतो हा प्रत्येकाने मान्यच करायला लागतो. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा जो निर्णय आहे हा निर्णय घेत असताना आदरणीय जे न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी ही पिटिशनरवर टाकलेली आहे. म्हणजे पर्यायाने शिवसेनेवर टाकलेली आहे, शिवसेनेच्या फ्रॅक्शनवर टाकलेली आहे, ज्यांनी हे ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जो काय जल्लोष चाललेला आहे तो बघता नेमकं ज्या डायरेक्शन दिलेले आहे त्याचं पालन कशा रीतीने होईल हे सुद्धा बघावं लागेल. आणि म्हणून जे आरोप केले जात आहेत की शिंदे गटाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, दबाव आणला असता तर ही परमिशन आम्हालाच मिळाली असती त्या ठिकाणी मेळावा घेण्याची, पण असा कुठलाही प्रयत्न केलेला नाही किंवा ते करण्याचा उद्देश तो नाही आहे. आणि शेवटी न्यायालय ही सर्वोच्च असतात, त्यांनी दिलेल्या निर्णयाचा मान हा प्रत्येकाने ठेवायला लागतो. आता याच्यामध्ये अनेक लोकांनी अशी शंका उपस्थित केलेली आहे की हा जो आज निवाडा झालेला आहे त्याच्याविरुद्ध आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब हे सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेणार का, किंवा आमची जी शिवसेना आहे ही कोर्टामध्ये जाण्याचा, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा निर्णय घेणार का. तर हे पूर्णपणे आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेब यांच्यावर अवलंबून आहे. तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, परंतु अजूनपर्यंत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. ज्यावेळेला या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बद्दल सर्व गोष्टी पडताळून बघितल्या जातील त्यावेळेला हा निर्णय निश्चितपणे त्यांनी घ्यायचा आहे. परंतु एकंदरीतच जे आरोप केले गेले की शिंदे गटाने गव्हर्नमेंट मशिनरीचा वापर केला, असं बिलकुल घडलेलं नाही आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बद्दल स्पष्ट या निकालामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मेळावा होणार असेल तर तो शांतपणे व्हावा, याच्यामधून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवणार नाही अशी काळजीसुद्धा पिटिशनरने घेण्याच्या संदर्भातली जबाबदारी आदरणीय न्यायालयाने पिटिशनरवरच घातलेली आहे. त्याच्यामुळे खूप जल्लोष करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा या निकालाचा आणि शिवसेनेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये चालू असलेल्या वादाचा काहीही संबंध नाही आहे. कारण इथं कुठल्याही पार्टीचं नाव मेन्शन केलेलं नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शिवसेनेला परवानगी दिली आहे का, असं नाही. जे पिटिशनर म्हणून ज्यांनी हे पिटिशन केलेलं आहे त्यांना परवानगी दिली आहे. त्याच्यामुळे राजकीय परिस्थितीबद्दल कुठलंही भाष्य या निकालामध्ये नाही आहे. आणि म्हणून हा निकाल हा चांगल्या अर्थाने घेतला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजीसुद्धा घेतली गेली पाहिजे. एक असे विचारण्यात आलेलं आहे की आमचा जो मेळावा असेल हा मेळावा आम्ही घेणार की नाही. तर आमचा मेळावा निश्चितपणे होणार आहे आणि तो कुठे होणार याच्या संदर्भात शिंदेसाहेब निर्णय घेतील. परंतु एक गोष्ट मी निश्चितपणे आपल्याला सांगू शकतो की मी औरंगाबादचा मेळावा बघितलेला आहे, जळगावच्या मेळाव्याच्या संदर्भात बघितलेला आहे. तर छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा लाख लाख लोकांचे मेळावे हे शिंदेसाहेबांच्या समर्थनार्थ होतात. कारण हा महाराष्ट्राच्या जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची खात्री आहे की बाळासाहेबांचे विचार हे फक्त शिंदेसाहेबांनीच त्याच्यासाठी लढा दिलेला आहे. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणं हे बाळासाहेबांना कदापिही मान्य नव्हतं. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं होतं की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जर आघाडी करायचा वेळ आली तर मी माझा प्रसंगी पक्ष बंद करेन. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांचा विचार होता त्याच्यावरच आम्ही चालतोय, आमचा विचार स्पष्ट आहे. आणि जर जे लोक जल्लोष करतायत त्यांना वाटत असेल की आपण बाळासाहेबांच्या विचाराने चाललेलो आहोत तर त्यांनी त्याच प्लॅटफॉर्मवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर असलेली आपली आघाडी ही सुद्धा संपल्याचं जाहीर करावं, तरच खऱ्या अर्थाने
हिंदुत्वाच्या विचारावर जायचा त्यांचा अधिकार असेल. मुंबई हाईकोर्ट में उसके बाद एक जल्लोश किया जा रहा है. बहुत सारे नेताओं ने ऐसे स्टेटमेंट निकाले हैं कि हम लोग जीत गए हैं, ये जो लड़ाई है तो ये लड़ाई सिर्फ लड़ाई तो नहीं थी, ये तो एक परमिशन की बात थी. ये परमिशन किसको देनी चाहिए इसके बारे में ये बात थी. और जो पहले एप्लीकेशन देता है उसको हमेशा प्रेफरेंस दिया जाता है. लेकिन यहाँ पे मुद्दा था वो लॉ एंड ऑर्डर के मेंटेनेंस का था. इसलिए ऑनरेबल कोर्ट ने ये जिम्मेदारी पिटिशनर के ऊपर डाली है. और इसमें कहीं भी ऐसे नहीं लिखा हुआ है कि ये आपको एक पॉलिटिकल पार्टी के हिसाब से ये लेने के लिए कोई भी बात उस इसमें नहीं लिखी गई हुई है. तो मेरा ऐसे साफ कहना है कि आज जो लोगों से बोला जाता है, नेताओं से जो बोला जाता है वो पूरी तरह से गलत है. इससे गलत मतलब नहीं निकालना चाहिए. कोर्ट का आदर रखना चाहिए. उसमें कौन कौन से कंडीशंस दिए जा चुके हैं इसको भी लोगों के सामने लाना चाहिए. क्योंकि ये लिखा हुआ है यहाँ पे कि ये पूरी जिम्मेदारी इस पिटिशनर पे डाली है. और पिटिशनर को ये प्रिकॉशन लेनी है कि वो लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन नहीं पैदा करे. लेकिन आज जो महाराष्ट्र में चल रहा है वो देखते हुए और जिस तरह से स्टेटमेंट हो रही है वो ये जो डिसीजन है उससे वो मैच नहीं हो रही है. यही जो लोग सोचते हैं, जो लोग लॉ एंड ऑर्डर के बारे में, पीस के बारे में सोचते हैं, तो उनको ये सोचना चाहिए कि इसको कंट्रोल करने का जिम्मा भी जो पिटिशनर है उसके ऊपर ही कोर्ट ने दिया हुआ है. सर कितना सीरियसली देखते हैं सर अभी का चीफ मिनिस्टर और ये आप लोग? देखिए ये भी जो बोला जाता है कि हमने सत्ता का दुरुपयोग कभी भी नहीं किया. नहीं तो हम लोग परमिशन ले सकते थे ना, परमिशन हमें ही मिल जाती. लेकिन हमने ऐसे नहीं किया है, बिल्कुल नहीं किया है. और लॉ एंड ऑर्डर का जो कंसर्न रहता है वो पुलिस डिपार्टमेंट का रहता है और उसका भी जिम्मा पुलिस डिपार्टमेंट पे ऑनरेबल कोर्ट ने डाला है. तो उसमें वो साफ लिखा है कि ऐसी स्थिति पैदा नहीं हो, ये साफ लिखा है. और उसका जिम्मा भी पिटिशनर पे दिया है. तो आज जो चल रहा है वो ये जो डिसीजन है, ये जो वर्डिक्ट है उसके साथ वो मैच करता है क्या, यही सवाल है. और इसीलिए उन्होंने शांतता रखनी चाहिए, ऐसी स्टेटमेंट नहीं करनी चाहिए जिससे लॉ एंड ऑर्डर की सिच्युएशन पैदा हो. सर एक गोव्यातला प्रश्न विचारू शकतो? बघा बीकेसीचं जे ग्राउंड आहे ना ते शिवाजी पार्कच्या तिप्पट मोठं आहे. आपल्याला असं माहिती आहे, आपण जे लोक मुंबईला जातात त्यांना माहिती आहे की त्याच्या तिप्पट मोठं बीकेसीचं ग्राउंड आहे. आणि त्याच्यामुळे बीकेसीच्या ग्राउंडची परवानगी निश्चितपणे देण्यात ऑलरेडी आलेली आहे. आणि शिंदेसाहेबांनी तसा निर्णय घेतला तर बीकेसीच्या ग्राउंडवर भव्य असा मेळावा शिवसेनेचा होऊ शकतो. आणि माझी खात्री आहे की बाळासाहेबांचा जिथं विचार असतो तिथंच लोक येतात. आणि त्याच्यामुळे जे लोक बाळासाहेबांच्या विचारापासून लांब गेली, बाळासाहेबांनी ज्यांच्याबरोबर आघाडी करायला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला होता, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक तरी नेता हा या प्लॅटफॉर्मवर येईल का? कारण समोरासमोर ते म्हणतात की आमचं याला मान्यता आहे. काल औरंगाबादच्या बाबतीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की हा निर्णय आम्हाला मान्य नाही. मग तुम्ही इथं तर सांगत होता की तुम्ही घेतलेला निर्णय आहे. याच्या विरुद्ध आमच्या सरकारने जो कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला तो एकमुखाने निर्णय घेतलेला आहे. म्हणून ज्याला बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचं एक ज्वलंत असं धगधगतं असं प्रतीक आहे. आणि त्यांनी दिलेले विचार हे पुढे घेऊन जायचे आहेत आणि ते विचार घेऊन शिंदेसाहेब पुढे जातील. दादा भुसे असे म्हणाले होते की आता जो मेळावा होणार, कारण एकनाथ शिंदेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे म्हणून मे बी शिवाजी पार्क कमी पडेल म्हणून बीकेसीचा पर्याय निवडला. नाही, बीकेसीचा जो पर्याय मी आताच तुम्हाला सांगितलं की बीकेसी हे जवळजवळ तिप्पट मोठं ग्राउंड आहे. आणि त्याच्यामुळे जी काय गर्दी त्या ठिकाणी होईल ती गर्दी बीकेसीच्या ग्राउंडवर अधिक जागा ही लोकांना मिळेल. आणि लोक शिंदेसाहेबांची एक क्रेज आहे आज महाराष्ट्रामध्ये. एक सच्चा मनुष्य, एक सच्चा शिवसैनिक म्हणून लोक त्यांच्याकडे बघतात. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जोखडामधून शिवसेनेला मुक्त करणारा एक शिवसैनिक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघतात. आणि हे फार महत्त्वाचं आहे.
दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर शिवसेनेतून विशेषतः मुंबईतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या. एका बाजूने शिवसेनेचा जय झाला, विजय झाल्याच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या. काय भाष्य करता? एक गोष्ट अशी आहे की मुळातच या निकालाचा अर्थ चुकीचा घेण्यात आलेला आहे. ऍप्लिकेशन पहिल्यांदा कोणी केलेलं आहे हे इथं कन्सिडर करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा निकाल म्हणजे शिवसेना कोणाची ह्याच्यावरचा निकाल आहे असं भासवलं जातं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे आणि पिटिशनच्या ज्याला निकाल लागेल त्यावेळेला ह्याच्यावरचा निर्णय होईल. तोपर्यंत ह्याच्यावरचा निर्णय होऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे आज झालेला निर्णय हा या संदर्भातला निर्णय आहे असं जे भासवण्याची लोक प्रयत्न करतायत. म्हणूनच मला ही आज प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. दोन्ही गटाचे जे दसरा मेळावे होणार त्याला मिळणारा जो प्रतिसाद असेल तो सर्वात जास्त प्रतिसाद त्यासाठी धक्कादायक आहे असं वाटतं. नाही, याच्यामध्ये धक्कादायक असं काहीच नाही, कारण याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या संदर्भात कुठलाही उहापोह हा या ऑर्डरमध्ये दिसून येत नाही. मी ही ऑर्डर वाचलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर असं झालं असतं की मूळ शिवसेना कुठल्या गटाची आहे हे जर झालं असतं तर तो विषय हा सुप्रीम कोर्टाकडे आहे आणि त्याच्यावर कुठलंही भाष्य हे आदरणीय उच्च न्यायालयाने केलेलं नाही. उद्या सकाळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ॲज अ सरकार म्हणून काय त्याच्यावरती काय ते फ्रीडम ह्याच्यामध्ये कोर्टाने पोलिसांना दिलेलं आहे. म्हणजे जे काय मी वाचलं त्याप्रमाणे, मी काय कायदे तज्ज्ञ नाही, परंतु पोलिसांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण झाली किंवा गव्हर्नमेंट रिझॉल्युशनमधल्या अटीचा भंग झाला तर त्याची जबाबदारी त्यांनी पिटिशनरवर टाकलेली आहे आणि मग ह्याच्या संदर्भातला रिलीफ मागायचा असेल तर परत आपल्याला कोर्टाकडेच जायला लागेल. वैभव नाईकने म्हटलंय की एक प्रकारे हा उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा विजय आहे, त्यांनाच मिळालेला एक प्रकारचा निकाल जो आहे. मी ही प्रेस कॉन्फरन्स एवढ्यासाठी मुद्दाम घेतली की या निकालातून जे वेगवेगळे अर्थ वेगवेगळी लोक काढतायत हे पूर्णपणे चुकीचे आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये चालू असलेल्या पिटिशनचा आणि याचा काहीही संबंध नाही, कारण साधा उल्लेख सुद्धा त्याबाबतचा या निकालपत्रामध्ये आलेला नाही आहे. त्याच्यामुळे असं जे बोललं जातं त्यांनी निकालपत्र वाचून बघावं. राजकीय कुठल्याही परिस्थितीबद्दल कुठलाही उहापोह हा या निर्णयामध्ये झालेला नाही आणि त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र बाबी आहेत. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांनी सुरू केलेल्या परंपरा कायम ठेवत असताना शिवसेनेचा मेळावा हा दोन्हीकडे होणार असेल तर लोकांच्या मनामध्ये असलेली शिवसेना कोणती हे सुद्धा या निमित्ताने स्पष्ट होईलच आणि त्याच्यामुळे आमचा मेळावा सुद्धा निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे. परंतु तो निर्णय आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी घ्यायचा आहे. जागांच्या संदर्भात परत प्रश्न निर्माण नाही, असं आहे की BJP बद्दल एक प्रचंड असं अट्रॅक्शन संपूर्ण भारतामध्ये आहे आणि विशेषतः जे निर्णय घेतले जात आहेत ते देशाच्या हिताचे असल्यामुळे अनेक लोक ही BJPकडे आकर्षित झालेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही BJPमध्ये सामील झालेलो नाही. आम्ही शिवसेना आहोत आणि जी युती बाळासाहेबांनी 25 वर्षापूर्वी केलेली होती त्या युतीच्या बरोबर आम्ही राहिलो, शिवसेना म्हणून राहिलो. हे महाराष्ट्रामधला आणि गोव्यामधला फरक आहे. इथली लोक ही काँग्रेस सोडून BJPमध्ये सामील झाली. आमच्याकडे मात्र इलेक्शन हे शिवसेना भाजप युती म्हणून लढवलं गेलं. लोकांनी त्यांना मतदान दिलेलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जनतेने पराभूत केलेलं होतं. असं असताना सुद्धा त्यांना पुन्हा सत्तेमध्ये आणणं हा लोकमताचा अनादर होता आणि त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ज्याला शिवसेनेने सत्तेवरून खाली उतरले याच्याबद्दल आनंदाची एक प्रचंड लाट ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. गोव्यामध्ये ऑलरेडी भाजपचं सरकार होतं परंतु महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार नव्हतं. परंतु भाजपची संख्या जास्त असतानाही त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. जर पूर्वीसुद्धा त्यांच्याशी बोललं गेलं असतं तर कदाचित 5 वर्षापूर्वी सुद्धा हे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळू शकलं असतं. पण आपणच जर पहिल्याच दिवशी असं स्टेटमेंट काढलं की आमच्यासाठी सर्वांचे दरवाजे खुले आहेत मग त्याचा काय अर्थ निघतो याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. गोव्यातली शिवसेना कोणाच्या पाठी राहील? शिंदे साहेबांनी मध्ये एक पोस्ट केली होती की गोव्यातले बहुतांश जे शिवसैनिक आहेत हे शिंदे साहेबांच्या बरोबरच आहेत आणि माझी खात्री आहे की काल सुद्धा ज्यांनी दिल्लीची सभा बघितलेली आहे दिल्लीच्या सभेमध्ये भारतातील सर्व राज्यप्रमुख हे
शिंदे साहेबांच्या बरोबर राहिले आणि ती सगळी मोठी मोठी राज्य आहेत. त्याच्यामध्ये UP आहे, बिहार आहे, उत्तराखंड आहे, मोठी राज्य आहेत. आणि त्याच्यामुळे गोवासुद्धा त्याच मार्गाने जाईल याची मला खात्री आहे. केरळचे सुद्धा राज्यप्रमुख त्या ठिकाणी आलेले होते, अनेक राज्यप्रमुख आलेले होते आणि अतिशय चांगला असा पाठिंबा त्यांनी शिंदे साहेबांना दिलेला आहे. गोव्याचे जे शिवसेनेमध्ये अनेक अशा घटना घडल्यात, त्यामुळे अशा प्रकारे समजा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर गृह विभाग काय नेमकं काय हे करेल? नाही, गृह विभागांवर कुठलंही रिस्ट्रिक्शन हे मला त्या निकालामध्ये घातलेलं दिसलं नाही. म्हणजे शेवटी पोलिसांनी आपलं कर्तव्य करावं असंच त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सफिशियंट नंबर ऑफ पोलीस तिथे दिले जावे असं म्हटलेलं आहे. त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं जावं असं तो निकालामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे जणू का आपला विजयच झाला अशा स्वरूपामध्ये जो जल्लोष केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा आहे. इथं फक्त सभा घेण्याची परवानगी दिलेली आहे एवढंच आहे आणि ह्या निकालाचा कुठलाही परिणाम सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या पिटिशनवर होणार नाही याची मला खात्री आहे. सर हिंदीमध्ये नाही, हे बघा असं आहे की जे काय निकाल होईल हा सुप्रीम कोर्टात होईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टात काय होईल निकाल हा सभेच्या गर्दीवरून ठरत नाही. त्याच्यासाठी जे वेगवेगळे डॉक्युमेंट्स दिले जातात, त्यामध्ये इलेक्शन कमिशनकडे काय काय दिलं जातं ह्याच्यावर हे सगळं ठरणार आहे. त्याच्यामुळे आज जे वातावरण निर्माण केलं जातंय हे मुळातच चुकीचं आहे एवढंच सांगण्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आणि याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जायचं की नाही हा निर्णय सुद्धा आदरणीय शिंदे साहेब घेतील आणि त्याच्यामुळे तो निर्णय सुद्धा आज झालेला नाही. त्याच्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की जे काय होणार आहे ते चांगल्या तऱ्हेने व्हावं आणि कोर्टाने ज्या त्या ठिकाणी तत्व घालून दिलेली आहेत त्या ऑर्डरमध्ये त्याचं पालन व्हावं. आजच अशा तऱ्हेने जल्लोष केला जातोय म्हणजे त्या तत्वाचं पालन होतंय की नाही. कारण लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अशी वक्तव्य करता कामा नये याची काळजी सुद्धा त्या पिटिशनरने घ्यायला पाहिजे होती. पण आज सुद्धा ती घेताना दिसत नाही. हेच आमच्यासारख्या जी लोक विचार करतात त्या लोकांना हीच वरी वाटते की आज जर असं होत असेल तर मग कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कधी निर्माण होते. एकामेकाला ज्याला चिडवलं जातं त्यावेळेला त्याच्यामधून संघर्ष निर्माण होतो आणि असा संघर्ष निर्माण न होण्याची जबाबदारी ही सन्माननीय न्यायालयाने ही त्या पिटिशनरवर म्हणजे ठाकरे गटावर घातलेली. तुमच्या बोलण्यात सतत दिसतंय की न्यायालयात जाणे, सर्वोच्च न्यायालय आव्हान देणं, एकंदरीत अशी काय तयारी झाली आहे का एका बाजूने? नाही, असं मी बिलकुल म्हटलेलं नाही आहे. शेवटी लोकांनी असं TV वर बोललं गेलं की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जर जाणार असू तर तो निर्णय हा सर्वस्वी शिंदे साहेबांना घ्यायला लागेल आणि त्याच्यामुळे जाणारच नाही असं स्वामी म्हणू शकत नाही. कारण अजून तर काय असा निर्णय झालेला नाही की जायचं नाही आहे म्हणून. परंतु निकालाचं व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर जाण्याची मुभा दिलेली असेल तर आपण निश्चितपणे त्याच्यावरचा निर्णय हा शिंदे साहेब घेतील. परंतु कुठल्याही परिस्थितीत बाळासाहेबांच्या विचारापासून आणि बाळासाहेबांच्या परंपरेपासून ते लांब जाणार नाही एवढी खात्री मी आपल्याला देऊ इच्छितो. पुन्हा एकदा गृह विभागासमोर एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे, एकंदरीत कसं बघते? नाही, गृह विभाग कारण आपलं मुंबईत याच्या आधी अनेक घटना घडली, सदा सारवणकर असतील, समाज गोवा राज्य हे सिंधुदुर्ग जिल्हा एवढं आहे. राज्याचा दर्जा आहे, आम्हाला त्याच्याबद्दल आदर आहे. त्याच्यामुळे राज्य केवढं मोठं असतं हे त्यांना समजू शकणार नाही. कारण राज्य हे तुम्ही बघितलं तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा जिल्हा आहे आणि महाराष्ट्र हे 3 युरोपियन देशा एवढा मोठा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटला महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठं महत्त्व नसतं आणि त्याच्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की गोव्याला आम्ही छोटा भाऊ म्हणून बघतो आणि त्याच्यामुळे लहान भावासारखंच त्यांनी स्टेटमेंट करावं अशी अपेक्षा आहे. कारण ज्याला उत्तर प्रदेशचे, दिल्लीचे जी राज्य कोटीमध्ये त्यांची संख्या असते आणि त्यांच्याशी स्वतःची तुलना कामतजीने करून घेणं हे फारसं योग्य होणार नाही. असा मित्रचा, ते माझे मित्रच आहेत, असा मित्रत्वाचा सल्ला मला त्यांना द्यावासा वाटतो. थँक्यू सर. थँक्यू सर.